मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या ताकदीने संपन्न झाला। या सोहळ्याचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झाले। सोहळ्याच्या प्रारंभावर आई अंबाबाईच्या समोर श्रीफळ वाढवून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। चंद्रकांत दादांनी या प्रसंगी सांगितले की आई अंबाबाईच्या कृपेने मुरगुड नगर परिषद महायुतीकडेच विश्वास दाखवेल आणि विजयाचा भगवा झेंडा नक्कीच फडकेल। त्यांनी पुढे प्रतिपादन केले की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व शिलेदार एकमताने काम करत आहेत आणि जनतेचा विश्वास व विकासाच्या बळावर मुरगुडचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा संकल्प केला जातोय। या शुभारंभ सोहळ्यास माजी खासदार संजय मंडलिक, प्रवीण पाटील, संजय घाटगे, नाथाजी पाटील, महेश जाधव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुहासिनी पाटील आणि मुरगुडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळ्यातील वातावरण उत्साही होते तर उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचाराची सुरुवात धूमधडाकेबाज पद्धतीने झाल्याचं सांगितलं। महायुतीने या नगरपालिकेत विजय मिळवण्याचा दृढ संकल्प दर्शवला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।